दिल्लीचे राहणारे आमचे एक सबस्क्रायबर हिमांशू सांगतात की एकदा ते त्यांचा मित्र राजवीर आणि त्याच्या फॅमिली सोबत रात्री उशिरा राजस्थानहून दिल्लीला परत येत होते. टोल वाचवण्यासाठी त्यांनी हायवे सोडून गावांच्या मधून जाणारा एक असा रस्ता निवडला जिथे फारशी गर्दी नव्हती. थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावर खूप धुके सुद्धा होते आणि बराच वेळ त्या रस्त्यावर चालल्यावर त्यांना असे वाटले की आपण कदाचित चुकीच्या मार्गावर आलो आहोत. आता हे लोक काही समजून घेणार इतक्यात त्यांची नजर अचानक रस्त्याच्या कडेला गेली. त्यांनी पाहिले की आपण रक्षाबंधनला जी राखी बांधतो ना, त्या राखीचा एक छोटासा स्टॉल रस्त्याच्या कडेला लागला होता आणि त्या स्टॉल समोर एक माणूस उभा होता. त्यांना वाटले की चला त्या माणसाला विचारून एकदा रूट कन्फर्म करूया. आता तुम्हाला वाटत असेल की यात नक्की वेगळे काय आहे. त्यांना फक्त रूट कन्फर्म करायचा होता. पण भावांनो, या सीनच्या मागची जी खरी गोष्ट आहे ना, ती ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका खूप वेगळ्याच एंटिटी बद्दल सुद्धा जाणून घ्यायला मिळेल. ही घटना कोणासोबतही घडू शकते, त्यामुळे हे खूप लक्ष देऊन ऐका. सध्या तुम्ही हिमांशूने पाठवलेल्या स्क्रीनशॉट व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता हिमांशू लिहितो की ही घटना 2024 ची आहे. त्याचं घर दिल्लीच्या उत्तम नगर मध्ये आहे आणि नुकतंच त्याने एका डेटा ऑपरेटरची जॉब जॉईन केली होती. आता हा जो हिमांशू आहे ना, तो हनुमानजीचा भक्त आहे आणि रेग्युलर बेसिसवर पूजा अर्चना करणं, नामजप करणं आणि एक प्रकारे त्याला काही सिद्धी प्राप्त आहेत. गावाकडच्या भाषेत त्यांना भगत म्हणतात. आता भगत असल्यामुळे अनेकदा हिमांशू दुसऱ्यांच्या घरी जाऊन तिथली निगेटिव्हिटी दूर करायचा. आता बघा, त्याने नवीनच डेटा ऑपरेटरची जॉब जॉईन केली होती. पण तो सांगतो की तिथे माझी जास्त लोकांशी बोलचाल नव्हती. फक्त राजवीर नावाचा एक मुलगा होता, त्याच्याशीच माझं थोडंफार बोलणं व्हायचं आणि हळूहळू वेळेनुसार आमची बॉन्डिंग खूप छान झाली. राजवीरचं घर दिल्लीच्या जनकपुरीमध्ये आहे आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये एकूण 4 लोक आहेत. ही खूप इम्पॉर्टंट डिटेल आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे. राजवीर, त्याची पत्नी, राजवीरचा मोठा भाऊ प्रदीप आणि प्रदीपची पत्नी नताशा, जी राजवीरची वहिनी आहे. आता होतं असं की काळानुसार हिमांशूच्या लक्षात आलं की त्याचा मित्र राजवीर बराच उदास असतो. तर एके दिवशी त्याने राजवीरला विचारलं की काय झालं रे भावा, तू असा चेहरा पाडून का बसलेला असतोस नेहमी. तेव्हा राजवीर म्हणाला की अरे, आमच्या घरी जी वहिनी आहे ना नताशा, ती कधी कधी खूप विचित्र वागते. तर इथे हिमांशूने विचारलं की कसं विचित्र वागते. तर राजवीर म्हणतो की भाऊ, त्यांना काली मातेची साधना करतात आणि कधी कधी त्यांच्या अंगात देवी येते आणि मग त्या जे काही बोलतात ते खरं होतं. आता हे ऐकून हिमांशू म्हणतो की अरे, हा सगळा तुझा भ्रम असेल. असं होऊ शकतं की कधीतरी त्या काही बोलल्या आणि ते खरं झालं, तर तू इतका लोड का घेतोयस. कधी कधी योगायोग होतो. तेव्हा राजवीर म्हणतो की नाही भाऊ, असं सलग 2दा झालंय. त्यांनी सांगितलं की एकदा जेव्हा मी ऑफिससाठी घरून निघत होतो ना, तेव्हा अचानक वहिनी माझ्या समोर आल्या आणि मी पाहिलं की त्यांचे डोळे थोडे वर चढलेले आहेत आणि त्या मला म्हणाल्या की राजवीर भैया, आज ना तुम्ही ऑफिसला जाऊ नका. मला काहीतरी चांगलं वाटत नाहीये. मला असं वाटतंय की तुम्ही बाहेर जाताच तुमचा ऍक्सिडेंट होईल. पण इथे राजवीर आपल्या वहिनींना म्हणतो की अरे, असं काही होणार नाही वहिनी, तुम्ही अशा टेन्शन मध्ये येऊ नका. आणि मग जेव्हा ते घरून निघून रोडवर पोहोचतात, तेव्हाच मागून एका ट्रकने येऊन राजवीरला धडक दिली. कसा बसा त्यांचा जीव तर वाचला, पण त्यांच्या डोक्याला 12 टाके पडले. तर राजवीर सांगतो की याच कारणामुळे आम्ही वहिनीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नाही आणि हे सगळं हिमांशूने ऑफिस जॉईन करण्यापूर्वी घडलं होतं. आता ही घटना ऐकून हिमांशू म्हणतो की यात विचित्र काय आहे यार. ही तर चांगली गोष्ट आहे ना की जे काही संकट येणार असतं ते त्या आधीच सांगून देतात. तर हे तर तुझ्या फॅमिलीसाठी चांगलंच आहे, यात काय प्रॉब्लेम आहे. यावर राजवीरने उत्तर दिलं की भाऊ, इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण जेव्हा पण आमच्या घरात असे काही आर्ग्युमेंट्स होतात ना, काही भांडण होतं, तेव्हा माझी वहिनी एक वेगळंच रूप धारण करते आणि मग जे त्यांच्या विरोधात बोलत असतात त्यांना ती शाप द्यायला सुरुवात करते. ती जाती आहे. तिचे शाप इतके स्ट्रॉंग असतात की समोरच्याला लगेच लागतात आणि मग त्या माणसाची तब्येत खराब व्हायला लागते. आणि बऱ्याचदा असंही होतं की घरच्यांना भिंतीवर विचित्र सावल्या दिसतात. रात्री जेव्हा ते झोपलेले असतात तेव्हा असं वाटतं की पलंगा खालून कोणीतरी क्रॉल करतंय आणि कधी कधी आमच्या छतावरून सुद्धा खूप विचित्र आवाज येतात. आणि जितक्या वेळा आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला की आवाज कुठून येतोय, कोण आहे, तर आम्हाला तिथे कोणीच दिसत नाही. आता एकदा असं झालं की राजवीर ऑफिसला जाण्यासाठी घरून निघाले. या दरम्यान त्यांची पत्नी गेट पर्यंत येऊन राजवीरला बाय बोलते आणि मग ती काही कामासाठी आपल्या रूम मध्ये जाते आणि जेव्हा ती रूम मध्ये पोहोचते तेव्हा पाहते की राजवीर तर समोर बेडवर बसला आणि त्याची मान खाली झुकलेली आहे. आणि ते इतकं भयानक दृश्य होतं की राजवीरची पत्नी भीतीने पूर्ण दिवस रूम मध्ये गेलीच नाही, जोपर्यंत राजवीर ऑफिस मधून घरी आला नाही. आता हे सगळं ऐकून हिमांशू बोलतो की भावा, मी सुद्धा बाबांचा साधक आहे आणि ही सगळी कामं मी आधी केली आहेत, म्हणजे अशा नेगेटिव्हिटी पासून सुटका मिळवून देणं.
तर एक काम कर, मी तुझ्यासोबत तुझ्या घरी येतो, तिथे जाऊन मी सगळं चेक करेन आणि मग बाबांच्या साधनेने त्यावर काही ना काही उपाय नक्कीच निघेल. आता राजवीरला हे ऐकून खूप आनंद झाला. पण होतं असं की जेव्हा जेव्हा या लोकांनी ऑफिस नंतर राजवीरच्या घरी जाण्याचा प्लॅन केला, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचा प्लॅन फिसकटायचा. काही ना काही अडथळा यायचाच. आता या दोघांना समजेना की एकत्र घरी कसं पोहोचायचं. हिमांशू सुद्धा आता सतत साधनेत मग्न झाला की जर काही अडथळा असेल, कोणती निगेटिव्ह फोर्स जर माझा रस्ता अडवत असेल, तर ती गोष्ट दूर केली पाहिजे. दरम्यान एके दिवशी त्यांना ऑफिस मधून लवकर सुट्टी मिळते. हिमांशू म्हणतो की घरी कोणाला सांगू नकोस की मी येतोय, थेट तुझ्या घरी जाऊया. हिमांशूने सांगितल्याप्रमाणे राजवीर अगदी तसंच करतो. हे लोक राजवीरच्या गाडीत बसून थेट त्याच्या घरी पोहोचतात. निघण्यापूर्वी हिमांशूने हनुमानजींना प्रार्थना केली होती की देवा, काही अडथळा आला तर तो दूर करा. आता ऐका काय होतं. हिमांशू लिहितो की जसं त्यांनी घरात पहिलं पाऊल ठेवलं, त्यांना असं जाणवलं की खूप साऱ्या मुंग्या एकाच वेळी त्यांच्या पायांवरून चालतायत. म्हणजे त्यांच्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन खूप वाढलं होतं. हिमांशू लिहितो की या घटनेमुळे माझी 30% खात्री पटली होती की घरात काहीतरी निगेटिव्ह एनर्जी नक्कीच आहे. त्यावेळी घरात राजवीर, त्याची पत्नी आणि भाऊ प्रदीप होते. हे तिघंच तिथे होते. राजवीरची वहिनी नताशा काही कामानिमित्त बाहेर गेली होती. आता हिमांशू हातपाय धुवून आपलं आसन मांडतो आणि हनुमानजींचं आवाहन सुरू करतो. आवाहन केल्यावर एक एक करून सगळ्यांना समोर बसवून चेक केलं की कोणामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी तर नाही ना. पण घरातील तिन्ही सदस्यांमध्ये काहीच निगेटिव्हिटी नव्हती. त्यानंतर हिमांशू आणखी खोल ध्यानात जातो आणि थोड्या वेळानंतर त्यांना ध्यानातच असं दिसलं की घराच्या आत एक 6 फुटांचा माणूस उभा आहे आणि त्याने आपल्या पूर्ण अंगाला पांढरं कापड गुंडाळलं होतं. आता थोड्या वेळानंतर हिमांशू आपले डोळे उघडतो आणि त्याने राजवीरला सांगितलं की भाऊ, मला ध्यानात असाचा माणूस दिसलाय. आता पूर्ण हुलिया समजल्यावर राजवीर म्हणतो की हे नागरसेन बाबा आहे, एक प्रकारे आमचे कुलदैवत, ज्यांची पूजा आमचे पूर्वज करत आले आहेत. आता हे ऐकून हिमांशूला खात्री पटली की यांच्या घरात ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी या कुटुंबाचं रक्षण करत आली आहे. आता थोडा वेळ वाट पाहिल्यावर नताशा होती, ती घराच्या आत पोहोचते. नताशाचे पती प्रदीप भैया म्हणाले की हिमांशूच्या समोर बस. हिमांशू पुन्हा एकदा ध्यानात जातो आणि बाबांचं आवाहन करून सांगतो की जर यांच्यात काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर तिला समोर आणलं जावं, म्हणजे तिला माझ्या समोर घेऊन या. आणि असं म्हटल्यावर हिमांशू जेव्हा नामस्मरण सुरू करतो, तेव्हा काही वेळातच समोर शांत बसलेली नताशा, भाऊ, ही स्वतःचं शरीर वाकवून जमिनीवर लोळू लागते. आता हे पाहून हिमांशू विचारतो की तू कोण आहेस, बता तू. तेव्हा तिकडून नताशा उत्तर देते की मी काली माता आहे. हिमांशूला तिच्या बोलण्यावरून स्पष्ट समजलं की भाऊ ही खोटं बोलत आहे. त्याने मग ओरडून सांगितलं की आता खरं काय ते सांग, नाहीतर मी बाबांच्या दूतांना सांगेन, तुझ्यावर इलाज करायला त्यांना पाठवीन. आणि असं बोलल्यावर हिमांशूने तिचं करंगळीचं बोट जोरात दाबलं आणि मग नताशा बोलू लागते की मला स्मशानातून पाठवलं आहे, हिला एकटं सोडून इथून गपचूप निघून जा, नाहीतर यांच्या सोबत मी तुझ्या खानदानाला सुद्धा संपवून टाकेन. आता हे सगळं ऐकल्यावर हिमांशूने आपल्या मंत्रांनी नताशाला शांत केलं आणि मग पुन्हा ध्यानात गेल्यावर त्यांना समजलं की नताशावर कोणीतरी तंत्रक्रिया केली आहे आणि या क्रियेद्वारे तिच्यावर एक चेटकीण आणि एक बालुकी मसान सोडला गेला होता. आता हे जे बालुकी मसान आहेत हे स्मशानात राहतात आणि यूपी, राजस्थान आणि दिल्लीच्या काही भागात यांची पूजा केली जाते आणि ही पूजा समाजातील एक विशिष्ट वर्गच करतो. आता जे तांत्रिक असतात ते या बालुकी मसानला सिद्ध करून त्यांना नैवेद्यात दारू आणि डुकराचं मांस देतात आणि मग त्यांच्याकडून आपली कामं करून घेतात. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की तांत्रिक अनेकदा एखादे काम करण्यासाठी त्यांच्या दूताला किंवा शक्तीला पाठवतात. तर ही बालुकी मसान त्याच गोष्टीशी संबंधित आहे जी अशा तांत्रिकांची कामे करते. आता हे सर्व कळल्यावर हिमांशू म्हणाला की नताशावरून ही बालुकी मसान हटवणे इतके सोपे नाहीये. हे ठीक करण्यासाठी त्यांना मेहंदीपूर बालाजीला जाऊन व्यवस्थित उतारा करावा लागेल. आता बघा, उतारामध्ये काय होते की लाल कपड्यात नारळ, काही लवंग आणि वेलची बांधून ज्याच्या अंगात तो प्रेत आला आहे त्याच्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळतात आणि मग ती गोष्ट मेहंदीपूर बालाजीला नेऊन त्यावर विधी केला जातो. असे मानले जाते की त्यानंतर ती निगेटिव्ह एनर्जी त्या गोष्टीमध्ये अडकून राहते आणि मग तो लाल कपड्यात गुंडाळलेला नारळ तिथेच मेहंदीपूर बालाजीमध्ये सोडून येतात. आता जेव्हा हिमांशूने सोल्युशन सांगितले तेव्हा राजवीर, प्रदीप भैया सर्वजण मेहंदीपूर बालाजीला जाण्यासाठी तयार होतात आणि इथूनच सगळा खेळ सुरू होतो. मित्रा, इथे हिमांशूने राजवीरला उतारासाठी लागणाऱ्या सामानाबद्दल सांगितले आणि एकदम कडक सूचना दिली. ज्या दिवशी आपल्याला मेहंदीपूर बालाजीला निघायचे आहे त्याच्या 7 दिवस आधीपासून तुमच्या घरात लसूण कांदा वापरला जाणार नाही. त्यांना 7 दिवस व्यवस्थित सात्विक जेवण करायचे होते. आता घरून निघताना हिमांशूने राजवीरला हे सुद्धा सांगितले की भावा, ही जी गोष्ट आहे ना
ती खूप शक्तिशाली आहे आणि इतक्या सहज पाठ सोडणार नाही. आता आपण जे करणार आहोत त्यात रिस्क सुद्धा आहे. होऊ शकतं की घरून निघताना किंवा तिथून परत येताना ही काही ना काही नक्कीच करेल. म्हणजे याला तुम्ही अजिबात हलक्यात घेऊ नका. आणि पुढचे 7 दिवस जोपर्यंत आपण मेहंदीपूर बालाजीला नाही पोहोचत नाही, नताशा वहिनींना नजरेसमोरच ठेवायचंय. हे ऐकून राजवीर थोडा घाबरला, पण त्यांच्याकडे आता दुसरा पर्याय नव्हता. जर तो बालुकी मसान जास्त दिवस नताशा सोबत राहिला असता तर तो तिच्या आत्माच सोबत घेऊन गेला असता. आता फायनली तो दिवस येतो जेव्हा त्यांना मेहंदीपूर बालाजीसाठी निघायचं होतं. आता ज्यांना माहित नाहीये, मेहंदीपूर बालाजी हे राजस्थान मधील हनुमानजींचे एक मंदिर आहे जे भूत प्रेत पळवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. आता होतं असं की घरून निघण्यापूर्वी जसं हिमांशूने सांगितलं होतं की नारळ लाल कपड्यात गुंडाळून काही मसाल्यांसोबत नताशा वहिनीच्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळायचा आहे आणि मग तो नारळ सुरक्षितपणे मेहंदीपूर बालाजीला घेऊन पोहोचायचं आहे. तसं तर हिमांशूला राजवीरच्या फॅमिली सोबतच निघायचं होतं, पण काही कारणाने तो त्यांच्या घरी जाऊ शकला नाही. तो म्हणाला की तुम्ही लोक मला येताना माझ्या घरून पिक करून. हिमांशू इथे व्हिडिओ कॉल वरूनच प्रदीप भैयाला गाईड करतो की उतारा कसा करायचा आहे आणि त्याने सांगितल्याप्रमाणे उतारा केल्यावर हे लोक हिमांशूच्या घरी पोहोचतात. यावेळी त्यांच्याकडे स्विफ्ट गाडी होती आणि गाडीत नताशा, प्रदीप, राजवीर आणि आता हिमांशू सुद्धा आहे. राजवीरची पत्नी घरीच थांबली आहे. प्रदीप भैया गाडी चालवत आहेत. हिमांशू त्यांच्या बाजूला बसून नामस्मरण करतोय आणि नताशा आणि राजवीर हे दोघे मागच्या सीटवर बसले आहेत. आणि हे लोक कोणत्याही त्रासाशिवाय दिल्लीहून पोहोचतात जयपूर बालाजीला. तिथे त्यांनी दर्शन घेतले आणि त्यानंतर हे लोक थर्ड हिल एरियाला जातात, ज्याला तिसरी टेकडी म्हणतात. आणि इथेच त्यांना तो उतारा जो ते सोबत घेऊन आले होते लाल कपड्यात नारळ वगैरे गुंडाळून, तो तिथे ठेवायचा होता. आता हे जे मेहंदीपूर बालाजीचे थर्ड हिल एरिया आहे, तिथे अशी मान्यता आहे की ज्याच्यात निगेटिव्ह एनर्जी आहे त्यावर स्वतः भैरव बाबा आणि माता काली उपचार करतात. आता इथे सुद्धा 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे उतारे केले जातात. एकतर तो जो ते घरून नारळ घेऊन आले होते तो वेगळा, इथे आल्यावर लिंबू आणि बत्ती. बत्ताशाने पहिला उतारा होतो. दुसरा उतारा नारळाला सुती धागा गुंडाळून केला जातो आणि जो तिसरा उतारा आहे त्यात एक सिगरेट वाहिली जाते. पण जेव्हा हे लोक तिथे पोहोचून नताशा वहिनीचा उतारा करत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आले की बाकीच्या लोकांच्या अंगात जसे भूत येते तसे नताशाच्या बाबतीत काहीच घडत नव्हते. ती एकदम शांत होती. त्यांना थोडे विचित्र वाटले की ही काहीच रिएक्ट का करत नाहीये. आता तिथे उतारा करण्याची प्रोसेस पूर्ण झाल्यावर हे लोक प्रेतराज मंदिरात पोहोचतात आणि मग त्या प्रेतराज मंदिरात पूजा करून बाहेर आल्यावर नताशा म्हणते की आता माझे शरीर ना खूप हलके वाटत आहे. असे वाटते की माझ्यावरचे खूप मोठे ओझे कोणीतरी उतरवले आहे. हिमांशूने हे ऐकल्यावर त्यांना खात्री पटली की बाबांनी तिच्या शरीरातील सगळी निगेटिव्हिटी स्वतःकडे ठेवून घेतली आहे. आता हे सगळे खूप खुश झाले की नताशा बरी झाली, पण त्यांचा खूप मोठा गैरसमज झाला होता. आता पुढे काय होते ते एकदम लक्ष देऊन ऐका. पूजा संपेपर्यंत संध्याकाळचे 7 वाजले होते. आरती झाल्यावर आणि जेवण आटोपून हे लोक आपल्या गाडीत बसून दिल्लीसाठी निघाले. काही अंतर गेल्यावर गुगल त्यांना शॉर्टकट रस्ता दाखवू लागले. मुळात त्या रस्त्याने त्यांना टोल टॅक्स भरावा लागणार नव्हता. आता त्यांच्या डोक्यात काय आले कुणास ठाऊक. टोल वाचवण्यासाठी त्यांनी हायवे सोडून गुगलने सांगितलेल्या रस्त्याने जायला सुरुवात केली. त्या रस्त्याला पूर्णपणे वळण्याआधी त्यांनी एका सीएनजी स्टेशनवर थांबून गाडीमध्ये फ्युएल भरून घेतले आणि मग रात्री साधारण 8:30च्या सुमारास हे लोक आपल्या स्विफ्ट गाडीतून गावाच्या मधून जाणाऱ्या एका सुनसान रस्त्यावरून ड्राईव्ह करत होते. हिमांशू सांगतात की तो रस्ता थोडा डोंगराळ भागाचा होता. आता राजस्थानमध्ये ज्या अरवलीच्या टेकड्या आहेत त्यामुळे तिथे थोडे हिली रोड्स मिळतात. अभिमांशू लिहितात की जसे जसे ते लोक त्या रस्त्यावर पुढे जात होते तसे समोर धुक्याचे प्रमाण वाढत होते. आधीच हिवाळ्याचे दिवस होते आणि रात्रीच्या वेळी तर खोऱ्याचे प्रमाण अजूनच वाढते आणि यामुळे खूप प्रॉब्लेम येत होता, ज्यामुळे त्यांच्या गाडीचा वेगही खूप कमी झाला होता. आता इथे प्रदीप भैया गाडी ड्राईव्ह करत होते आणि या सगळ्यांनी नोटीस केले की ज्या रस्त्यावरून ते जात आहेत ना तिथे त्यांच्याशिवाय दुसरी कोणतीच गाडी नाहीये. फक्त मध्ये मध्ये शेत आणि छोटी गावच लागत होती. आता थोडं अजून पुढे गेल्यावर राजवीर मागून बोलतो की अरे हा कोणता रस्ता आहे यार, कोणीच दिसत नाहीये. तेव्हा ड्रायव्हर सीटवर बसलेले प्रदीप भैया म्हणतात की अरे मी गुगल मॅप्स लावलंय ना आणि हा रस्ता दिल्लीपर्यंतच जातोय, तर यालाच फॉलो करत करत मी गाडी चालवतोय, काय प्रॉब्लेम आहे. दिल्लीला तर आपण पोहोचूच शेवटी. आता त्याचं हे बोलणं ऐकून सगळे थोडे रिलॅक्स होतात की ठीक आहे दिल्लीला तर आपण पोहोचूच. आणि इतक्यात मागे बसलेली नताशा बोलते की हिमांशू भैया मला ना काही ठीक वाटत नाहीये, तुम्ही प्लीज नाम जप करा, मला खूप भीती वाटते. आता हे ऐकताच लगेच हिमांशू नामजप सुरू करतो आणि साधारण 15 मिनिटांनंतर नताशाच्या अंगात तिच्या सासूबाईंचा आत्मा येतो.
सासूबाई तर वर्षांपूर्वीच वारल्या होत्या. पण जेव्हा त्यांचा आत्मा नताशाच्या अंगात आला तेव्हा नताशा जोरात ओरडून रडू लागते आणि म्हणते की बेटा प्रदीप, पुढे जाऊ नकोस, पुढे खूप धोका आहे, पुढे तुम्हा सगळ्यांचा काळ उभा आहे, गाडी थांबा बेटा आता इथेच. आता हे ऐकून प्रदीपने गाडी लगेच साईडला लावली आणि हिमांशू मागे वळून नताशाला विचारतो की माताजी काय झालं, तुम्ही असं का बोलताय? तेव्हा नताशाच्या अंगात आलेल्या सासूबाई म्हणतात की बेटा, ज्या लोकांनी तंत्रक्रिया केली होती ना, त्यांना समजलंय की तुम्ही लोक इथे आला आहात आणि त्यांनी तुम्हाला मारण्यासाठी बालूचा मसान पाठवला आहे. आता हे ऐकून हिमांशूला थोडा संशय आला. तो नताशा विचारतो की सासूबाई आपण कुठे आलो होतो, आपण कोणत्या ठिकाणी गेलो होतो, एकदा सांगशील का? तेव्हा नताशा एकदम गप्प होऊन हिमांशूकडे रागाने बघू लागते. मुद्दा असा होता की नताशाच्या अंगात आलेल्या सासूबाईंनी मेहंदीपूर बालाजीचं नाव स्पष्टपणे घेतलं नव्हतं. आता हिमांशूच्या लक्षात आलं की नताशा इथे मेहंदीपूर बालाजीचं नाव घ्यायला तयार नाहीये. त्यामुळे त्याला थोडा संशय आला की हा तो पिसाच तर नाही ना, ज्याने सासूबाईंच्या आवाजात नताशाकडून हे सगळं वदवून घेतलंय. हिमांशूने थोडा वेळ नताशाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि जेव्हा तिने काहीच उत्तर दिलं नाही तेव्हा तो ध्यान लावून बाबांची प्रार्थना करू लागला आणि बाबांच्या दूतांना सुरक्षा कक्ष तयार करण्याची विनंती केली आणि म्हणाला की या प्रवासात तुम्ही आमचं रक्षण करा. ही प्रार्थना केल्यावर हिमांशू गाडीतच हनुमान रक्षा कवच वाचायला सुरुवात करतो. असं पाठ करत ध्यानात बसले असताना हिमांशूला असा आदेश मिळतो की आता थोडं पुढे गेल्यावर एक मंदिर येईल, तिथे हात जोडूनच तुम्ही लोक पुढे जा. हिमांशूने गाडीत सगळ्यांना सांगितलं की मला असा आदेश मिळालाय आणि सगळेजण त्या मंदिराची वाट पाहू लागले की ते मंदिर कधी येईल. पण हिमांशूने जेव्हा गाडीत बसलेल्या लोकांना ही गोष्ट सांगितली त्यानंतर ते थोडेच पुढे गेले होते. नाही होई, त्यांना रस्त्यावर दर 100 मीटरला असे मेलेले कुत्रे दिसू लागले आणि हे पुढच्या 3 किलोमीटर पर्यंत संपलेच नाही. आता थोडे पुढे गेल्यावर हे लोक एका पॉप्युलेटेड एरियामध्ये एंटर करतात. तिथे त्यांना पुन्हा एकदा सीएनजी स्टेशन दिसले तेव्हा हिमांशू म्हणतो की भैया एक काम करा, गाडी सीएनजी स्टेशन वर घ्या, मी मागे बसतो आणि तुम्ही राजवीरला पुढे बोलवून घ्या. आणि मग राजवीर आणि हिमांशूने तिथे सीट एक्सचेंज केली होती. हिमांशू नताशा सोबत आता मागच्या सीटवर बसला होता. तिथून त्यांनी पुन्हा ड्राईव्ह सुरू केली आणि त्यावेळी रात्रीच्या 1 वाजला होता. हिमांशू नताशाच्या शेजारी अगदी गप्प बसला होता आणि थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आले की नताशाने त्याच्या गुडघ्यावर बोट ठेवले आणि काहीही न बोलता तिने तिचे डोके हिमांशूच्या पायावर टेकवले आणि ती असे भासू लागली की जणू तिला झोप येत आहे. हिमांशूला वाटले की रात्र झाली आहे आणि ती थकली सुद्धा असेल, त्यामुळे तिला कदाचित झोप येत असावी. पण थोड्याच वेळात नताशा देवी देवतांबद्दल खूप वाईट शब्द बोलू लागली. ती काहीतरी एकदम उलटसुलट बोलत होती. हिमांशू शांतपणे नोटीस करत होता की ही नक्की काय बोलते. त्याने नताशाला टोकलं नाही. पण 2 मिनिटांनंतरच हिमांशूच्या शरीरात एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागली आणि तो प्रेक्षकांना विचारतो की तुम्हाला काय झालंय? आणि भावा, त्याने हे बोलताच नताशा एकदम विचित्रपणे हसायला लागली आणि तिने हसायला सुरुवात करताच हिमांशूचे हातपाय थरथरायला लागले. तो पुन्हा नामजप करू लागला आणि जोरात जय श्रीराम ओरडला. जय श्रीराम म्हणताच नताशाने हिमांशूला स्वतःपासून दूर ढकललं आणि कारच्या खिडकीला जाऊन चिकटून बसली. त्यानंतर हिमांशूने काय केलं हे त्याला काहीच आठवत नाहीये. नंतर राजवीर त्याला सांगतो, नताशा तुझ्यापासून दूर गेल्यावर हिमांशूच्या आतून दुसरंच कोणीतरी बोलत होतं. तो बोलत होता की तुझी एवढी हिंमत की तू माझ्या मुलांना त्रास द्यायला आलास. तुला कल्पना नाहीये का की हे लोक कुठून येत आहेत? तेव्हा नताशा तिथून उत्तर देते की बाबा माझी चूक झाली, मला इथे यायचं नव्हतं, मला पाठवलं गेलंय, मला जबरदस्तीने यांच्याकडे पाठवलंय. आणि हे बोलता बोलता नताशा जोरजोरात रडू लागली. ती ओरडून सांगत होती की मला इथून जाऊ द्या, मी यांच्याजवळ अजिबात राहणार नाही, मला इथून जाऊ द्या. आणि मग हिमांशूच्या शरीरातून उत्तर येतं की जर पुन्हा यांना त्रास दिलास तर जिथून तू आलायस तिथेच गाडून टाकीन तुला. आणि यानंतर नताशा एकदम बेशुद्ध झाली. हिमांशूचं शरीरही सैल पडलं होतं. हळूहळू तो शुद्धीवर येत होता आणि यावेळी हे लोक शेत आणि गावचा रस्ता ओलांडून एका कालव्याच्या कडेने ड्राईव्ह करत होते. प्रदीप भैया म्हणतात की तू ज्या देवळाबद्दल बोलला होतास ते तर आलंच नाही. तेव्हा हिमांशू म्हणतो की येईल पुढे, तुम्ही फक्त चालत राहा. आता थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक शनी मंदिर दिसतं. त्या मंदिरात सर्व देवी देवतांच्या मूर्ती होत्या, पण विशेष म्हणजे त्या सर्व मूर्तींवर ना कापड टाकलेलं होतं. फक्त एका हनुमानजींच्या शेंद्री मूर्तीवरून ते कापड थोडं बाजूला झालं होतं. जणू हनुमानजीची इच्छा होती की या लोकांनी इथे थांबून दर्शन घेऊनच जावं. हे लोक तिथे थांबून हात जोडून प्रार्थना करतात आणि पुन्हा गाडीत बसून पुढे निघतात.
आणि काही अंतरावरच त्यांना आपल्या समोर एक काळ्या रंगाची फॉर्ड एंडेव्हर गाडी स्पॉट होते. ती एक DL नंबरची गाडी होती आणि तिला पाहताच प्रदीप भैया म्हणतात की हे बघा दिल्लीची गाडी आहे आणि कदाचित ती दिल्लीला चालली आहे, तर आपल्याला याच्या मागे मागे जायला हवं. थोड्या वेळाने पुढे हायवे येईल, मग आपण हायवेवरच आपली बाकी उरलेली यात्रा पूर्ण करू. आता इथे सगळे प्रदीपचं ऐकतात आणि प्रदीप त्या एंडेव्हरच्या मागे मागे आपली गाडी चालवू लागतो. त्या रस्त्यावर साधारण 5 किलोमीटर गेल्यावर त्यांना दिसलं की एंडेव्हर वाल्याने गाडी रोडच्या कडेला उभी केली आहे. यावर राजवीर म्हणतो की भावा, एक काम करूया, आपण थांबून यांना रस्ता विचारूया की पुढे हायवे आपल्याला कुठून मिळेल. आता प्रदीप आपली स्विफ्ट गाडी त्या एंडेव्हरच्या शेजारी नेऊन उभी करतो आणि भावा त्यांनी पाहिलं तर काय, त्या एंडेव्हर गाडीत तर कोणीच नव्हतं. आता हे दृश्य पाहून सगळ्यांचीच घाबरगुंडी उठते. राजवीर म्हणतो की भावा, गाडी पळव लवकर इथून, 1 मिनिटासाठी सुद्धा गाडी थांबू नकोस. आता हे लोक पुन्हा एकदा देवाचं नाव घेऊन गाडी पुढे नेतात आणि भावा यावेळी बाहेर एकदम किर्रर अंधार पडलेला असतो. रात्रीचे साधारण 2 वाजले होते आणि तिथून अजून 3 किलोमीटरच्या आसपास पुढे गेल्यावर त्यांना एकदम सामसूम रस्ता लागतो आणि त्यांना दिसतं की रोडच्या कडेला एक स्टॉल आहे आणि त्या स्टॉलवर रक्षाबंधनाला जशा राख्या बांधतात ना, तशा राख्या लावलेल्या आहेत. ते राख्यांचं एखादं छोटं दुकान वाटत होतं आणि त्याच्या समोर एक माणूस उभा होता. आता यांच्या मनात एकदा हा विचार आलाच की इतक्या रात्री अशा सामसूम रस्त्यावर असं दुकान उघडून, ते पण राखीचं दुकान उघडून का बसलाय हा? राखीला अजून कित्येक महिने बाकी आहेत, पण हे लोक खूप पॅनिक मध्ये होते आणि त्यांना फक्त हेच वाटत होतं की कसंही करून आपल्याला तो हायवेवाला रस्ता मिळावा. तर यार, राजवीर म्हणतो की भावा, गाडी थांबवून एकदा यांना विचारून घेऊया की हायवे कुठून मिळेल. आता बघा, दुकान रोडच्या राईट हँड साईडला होतं आणि हे लोक थोडे लेफ्टला होते. तर हे लोक लेफ्टलाच अशी गाडी थांबवून आपली काच खाली करतात आणि त्या माणसाला विचारतात की भावा, हा हायवे कुठून सुरू होईल. आणि जसं जसं त्यांनी हे विचारलं, त्यांना जाणवलं की जी एंडेव्हर गाडी मागे थांबली होती ना, ती यांच्या बरोबर शेजारी येऊन उभी राहिली आणि त्या गाडीत 2 साधू बसले होते. भावा, त्यातला एक साधू त्यांना म्हणतो की तुम्हाला दिल्लीला जायचंय ना, आमच्या मागे या, आम्ही तिथेच चाललोय. आता इथे प्रदीप, राजवीर हे लोक सगळे खूप जास्त घाबरले होते, पण हिमांशू मागून म्हणतो की यांच्या मागे मागे गाडी घेऊन घ्या. आणि जशी ती एंडेव्हर गाडी यांना ओव्हरटेक करून पुढे जाते, हे लोक रोडच्या साईडला बघतात की तिथे ना कोणतं दुकान आहे ना कोणी माणूस. पूर्ण रस्ता एकदम ओसाड पडलेला आहे. भाऊ, इथे प्रदीप काहीही न बोलता शांतपणे त्या एंडेव्हरच्या पाठलाग करू लागतो. आता तिथून साधारण 3 किलोमीटर पुढे गेल्यावर प्रदीप आपल्या गाडीच्या थोडं साईडला बघतो आणि म्हणतो की भाऊ, हा रस्ता तर माझ्या ओळखीचा आहे, इथून मी खूप वेळा ये जा केली आहे. आता मला इथून घरापर्यंतचा रस्ता माहित आहे. प्रदीपने हे बोलल्या बोलल्याच समोरून धुक्याची एक मोठी लाट आली, त्यांच्या गाडीच्या काचेवर आली आणि 2 सेकंदात गायब झाली. आणि त्यासोबतच समोर चाललेली ती एंडेव्हर सुद्धा त्यांच्या डोळ्यां देखत गायब झाली होती. हिमांशू सांगतात की ते दृश्य पाहून आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. पण आम्हाला खात्री झाली होती की हनुमानजी आणि त्यांच्या दूतांनी पूर्ण प्रवासात आमचं रक्षण केलंय. शेवटी तिथून हे लोक सुखरूप दिल्लीला परत आले. हिमांशू ईमेलच्या शेवटी लिहितात की सर, आम्हाला माहित नाही ही स्टोरी खरी वाटेल की नाही, पण आजही आम्ही जेव्हा तो क्षण आठवतो तेव्हा हेच आठवतं की बाबा नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. बरं, आता तुम्ही एक विचार करत असाल की पूजा झाल्यावरही त्यांच्यासोबत गाडीत हे कसं काय झालं? तर इथे ना, राजवीरचे भाऊ प्रदीप यांच्याकडून एक चूक झाली होती. जेव्हा हे लोक प्रेतराज सरकार मंदिराबाहेरून परत येत होते ना, तेव्हा मंदिरापासून थोडं पुढे गेल्यावर प्रदीप भाऊंनी मागे वळून पाहिलं होतं आणि तो जो बालुकी मसान होता तो मंदिराबाहेरच त्यांची वाट पाहत होता. तो आत तर जाऊ शकत नव्हता आणि जसं प्रदीपने मागे पाहिलं, तो त्यांच्या मागे लागला. मग राजवीर भाईंच्या ईमेलवर आम्ही काही काउंटर क्वेश्चन्स केले आणि विचारले की भाई, हे नक्की कोणी केलं होतं? त्यांनी सांगितलं की नताशाच्याच एका फॅमिली मेंबरने त्यांच्यावर हे काळं जादू केलं होतं. त्यांनी मला नक्की कोणी केलंय हे सांगितलं सुद्धा, पण रिक्वेस्ट केली की तुम्ही ही गोष्ट व्हिडिओमध्ये रिव्हील करू नका.